बार्शी टाकळी तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार समितीची बैठक संपन्न। बैठकीमध्ये 823 प्रकरणांना मंजुरी। आमदार हरीश पिंपळे तथा अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना अनुदान समिती बार्शी टाकळी यांच्या आदेशाने दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी बार्शी टाकळी तहसील कार्यालयामध्ये समितीची सभा पार पडली। या सभेमध्ये सर्व सदस्यांच्या परवानगीने श्रावणबाळ योजनेचे 613 प्रकरणे आणि संजय गांधी निराधार योजनेचे 210 प्रकरणे असे एकूण 823 प्रकरणांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती समितीने दिली आहे। गोरगरीब आणि पात्र लाभार्थ्यांसाठी ही समिती नेहमी प्रयत्नशील असते। या समितीने आजपर्यंत अनेक वृद्ध मान्यवर मंडळींना शासनाचा लाभ सुरू केला आहे। त्यामुळे निराधार मंडळींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी समितीचे आभार मानले आहेत। 4 ऑक्टोबर 2024 रोजी बार्शी टाकळी तहसील कार्यालयामध्ये समितीचे सदस्य राधेश्याम खरतडे यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभा घेण्यात आली होती। या सभेला समितीचे सक्रिय सदस्य विजय भास्करराव ठाकरे, राधेश्याम खरतडे, सौभाग्यवती वनिताताई गजानन घुले, गोवर्धन काकड, उद्धवभाऊ नागरे, गणेश महल्ले, नायब तहसीलदार मात्रे, रणजित राठोड, आसावरी बोरकर आदी मंडळी उपस्थित होते। या समितीचे सक्रिय सदस्य विजय भास्करराव ठाकरे, पंचायत समिती सदस्य राधेश्याम खरतडे यांच्या पुढाकारामुळे अनेक गोरगरीब पात्र वृद्ध लोकांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळत असल्यामुळे अनेक लाभार्थ्यांनी या समितीचे आणि आमदार हरीश पिंपळे यांचे आभार मानले आहेत। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।